सगळ्यांसमोर मुक्ताला चॅलेंज दे. मॉडेल म्हणवते ना ती स्वतःला, मग तिने सगळ्यांसमोर मला कम्पीट करा. मुक्ताला नामोहरण करायला सावलीची नवी खेळी. अवघड परिस्थितीतही नवरा म्हणून सागरची खंबीर साथ. तर म्हणजे चला मग पाहूया प्रेमाची गोष्ट मध्ये काय घडणार आहे ते. हा, मग जर ती जिंकली तर मी स्वतःहून माघार घेईन. नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल. आपण पाहता टकाटक फिल्मी, अस्सल मराठी वाहिनी. पण जर का मी जिंकले परत कधीच या ऑफिस मध्ये पाऊल ठेवायचं. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सागर सईला गोष्ट सांगत असतो, पण खरं तर ती गोष्ट त्याच्या भूतकाळातील म्हणजेच त्याची आणि आदित्याची असते. लहान असताना आदित्य खूप लाघवी असतो. आपल्या बाबांवर कर्जाचा डोंगर आहे हे जेव्हा त्याला एकदम लहान वयात समजतं तेव्हा तो त्यांच्यासाठी पैसे जमा करायला लागतो. सागर त्याला एक छोटीशी पिकी बॅग आणून देतो. तेव्हा आपल्या पप्पांसाठी त्यात पैसे जमवायचे, पण एक दिवस ती पिकी बॅग फुटते. तेव्हा तो नाराज होतो. त्यावेळी सागरावर बसून ती पिकी बॅग जोडतो. चॅलेंज ऍक्सेप्टेड. सकाळी उठल्यावर जेव्हा आदित्य आपली पिकी बॅग पाहतो तेव्हा फार खुश होतो. तेव्हा सागर एका एंजलने ती पिकी बॅग घेऊन जोडली असं खोटं सांगतो. आदित्य खूप खुश होतो. त्याला ते एंजल म्हणजेच आपले पप्पाच आहेत हे समजत नाही. तुझ्यासारखा त्याचं आपल्या बाबांवर खूप प्रेम असतं. माझ्यासारखं. ही गोष्ट मुक्ता मागून गुपचूप ऐकत असते. तिला जाणवतं की सागर आदित्यचीच गोष्ट सईला सांगत आहे. हो, तुझ्यासारखंच. त्या मुलाच्या बाबांच्या डोक्यावर खूप कर्ज असतं. त्यानंतर सई झोपते तेव्हा ती सागरला याबद्दल प्रश्न विचारते. दुसरीकडे मुक्ताने मॉडेल म्हणून कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यामुळे सावनी अस्वस्थ झालेली असते. काय झालं पप्पा? काही नाही. पैसे हवेत का? तेव्हा तिथे आदित्य येतो आणि तिला काय हवं नको ते विचारतो, पण ती उलट त्याच्यावरच चिडते आणि त्याला जायला सांगते. पप्पा, माझ्याकडे एक आयडिया आहे. तुम्ही याला खोटं बोलणं नाही म्हणत. कोळींच्या घरी मुक्ता सर्वांसाठी नाश्ता बनवते, पण इंद्रा सवयीप्रमाणे त्या नाश्त्याला नाव ठेवते. आता आपण लोकांचे पैसे कसे द्यायचे? बापू आणि सागर दोघेही मुक्ताने बनवलेले पोहे अगदी चवीने खातात, पण इंद्रा ते पोहे मांसाहारी नसल्याने खाणार नाही असं म्हणून अडून बसते. बापू आणि सागर मुक्ताचं कौतुक करतात. तुम्ही मागाल तितके पैसे ते देतील. मी डॉक्टर आहे, मी मॉडेल नाहीये. ते मॉडेलिंग मध्ये काय करतात नाही माहिती मला, मी नक्की तयार. हे पाहून इंद्राचा जळफळाट होतो. सागरला ही गोष्ट जाणवतात तो इंद्राला मनवायला लागतो. तुम्ही अशी अर्ध्यावरून माघार घेतली तर सईला आवडेल. सावनी तिची सख्खी आई आहे. आई मला डब्यात भरलं पापलेट दे असं सांगतो. तेव्हा इंद्रा खूप खुश होते आणि लगेच तयारीला लागते. पण सई तुम्हाला सपोर्ट करते. अशी माघार घेतली तर या सगळ्याचा काय उपयोग आहे? दुसरीकडे आदित्यच्या शाळेतून लेटर आलेलं असतं. तो ते सावनीला जाऊन देतो, पण सावनी आपला मेकअप करण्यातच व्यस्त असल्यामुळे ती आदित्यच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करत असते. सागरच्या ऑफिस मध्ये मुक्ता कॉस्ट्युम ट्रायल करत असते. समोर मुक्ताला चॅलेंज दे. मॉडेल म्हणवते ना ती स्वतःला, मग तिने सगळ्यांसमोर मला कम्पीट करा. तेव्हा तिथे सावनी येते. सावनीने कंपनीच्या 2 बोर्ड कमिटी मेंबर्सना आपल्या बाजूने वळवलेले असते. त्यामुळे सागर कोळीच्या प्रोडक्टच्या कॅम्पेनचा फेस सावनीनेच व्हावा असं त्यांचं म्हणणं असतं. हा, मग जर ती जिंकली तर मी स्वतःहून माघार घेईन. इतर लोक आपली बाजू मांडायला जाणार तितक्या सावनी त्यांना गप्प करते. त्यानंतर ती मुक्ताला मॉडेलिंग चॅलेंज देते. पण जर का मी जिंकले परत कधीच या ऑफिस मध्ये पाऊल ठेवायचं. पण मुक्ता जिंकली तर आपण स्वतःहून बाजूला हो, आणि जर आपण जिंकलो तर मुक्ताने बाजूला व्हायचं आणि ऑफिस मध्ये पुन्हा कधीच यायचं नाही असं ती म्हणते. चॅलेंज ऍक्सेप्टेड. तेव्हा मुक्ता काही सांगायच्या आतच सागर सावनीने दिलेले चॅलेंज स्वीकारतो. तर म्हणजे तुर्तास इतकंच. तर तुम्हाला कसं वाटलं विश्लेषण हे कमेंट करून जरूर कळवा. व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.